नमस्कार. पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शाही पनीर कसं करायचं ते बघतो आहे. अतिशय सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर बनवतात त्याच पद्धतीने पण त्याहीपेक्षा टेस्टी असं शाही पनीर आपण बघतो आहे. तर कसं करायचं ते बघूयात. यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे आणि पनीर पण घेतलेलं आहे. तर 2 चम्मच एका पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे. 2 छोटे चम्मच, 2 तेजपान, 2 दालचिनीचे तुकडे, 2 हिरवी विलायची, 1 मोठी विलायची आणि 3 लवंग घालून घेतलेले आहेत खडे मसाल्यांमध्ये. 1 चम्मच जिरं घातलेलं आहे. 3 काश्मीरी लाल मिरची घातलेलं आहे. तुम्ही कोणत्याही मिरची घालू शकता इथे. आणि 2 कांदे घेतलेले आहे, मीडियम साईजचे कांदे, मोठे चिरून घेतले जाड. तर हे आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचं. सोबतच आपल्याला 3 अद्रकचे तुकडे घालायचे आहे आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. या आपण तेलामध्ये परतवून घ्यायचे आपल्याला कांद्यासोबतच. तर आता आपल्याला काजू घालायचे आहे इथे. तर काजू मी इथे 15 ते 16 काजू घेतलेले आहे आणि हे आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहेत, व्यवस्थित होऊ द्यायचे. आणि आता टमाटर घालायचं आहे. तर इथे मी 4 टमाटर घेतले आहेत, जाड असे चिरून घेतलेले आहेत. इथे कांद्याच्या डबल आपल्याला प्रमाण टमाटरचं घ्यायचं आहे. तर 2 कांदे आपण मिडियम साईजचे घेतले, त्याच्या डबल आपण टमाटरचं प्रमाण घेतलेलं आहे. 4 टमाटर घेतले. हे नेहमी लक्षात असू द्यायचं की शाही पनीरला जेवढा कांदा आपण घेतो त्याच्या डबल टमाटर घ्यायचं आहे. तेलामध्ये छान आपण परतवून घेतलेलं आहे आणि पाणी घालून घ्यायचं. तर मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे इथे. वाटलं तुम्हाला तर थोडंसं मीठ घालू शकता तुम्ही, पण मी इथे मीठ घातलेलं नाही आहे. झाकण झाकून आपल्याला 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. हे छान पनीर घेतलेलं आहे 250 ग्रॅम. तर आपलं पनीर आपण कट करून घेतो आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये पनीरचे तुम्ही पीसेस करून घेऊ शकता. मी इथे स्क्वेअर शेपमध्ये पीसेस कट करून घेते आहे. छान असं ताजं पनीर मिळालेलं आहे, मऊ आहे एकदम. आणि याचे हे स्क्वेअर शेपमध्ये मी पीसेस करून घेतले. तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही पीसेस करून घ्यायचेत. तर हे आपले पनीरचे पीसेस तयार झालेले आहे. आणि आता आपलं हे मसाल्याचं साहित्य शिजलं का आपण बघून घेऊया. तर हे छान असं पाणी पण आटलेलं आहे, पूर्ण ॲब्झॉर्ब झालं आहे पाणी आणि छान शिजलेलं आहे. तर गॅस बंद करून थंड होऊ देते आहे मी. 5 मिनिट थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे. तेजपान जर असेल तर ते काढून घ्यायचं, कारण वाटायला ते त्रासाचं होते बारीक करताना. थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. तर ही आपल्याला गाळून घ्यायची आहे, कारण आपल्याला ग्रेव्हीसाठी स्मूथ अशी पेस्ट हवी आहे. तर ही गाळून घ्यायची. थोडीशी घट्ट असल्यामुळे वरतून चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि पूर्ण पेस्ट आपल्याला मिक्सरच्या पॉटमधली गाळून घ्यायची आहे. याप्रमाणेच वाटलं तर थोडंसं आपण मिक्सरच्या पॉटला पाणी घालून तेही यात घालून घ्यायचं, कारण खूप जास्त घट्ट असेल तर गळायला वेळ लागतो. तर ही स्मूथ अशी आपल्याला पेस्ट मिळालेली आहे. आणि वरचा जो गाळ आहे तो काढून घेतला. कढई गरम करायला ठेवली आहे. 2 चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे घालून. तर हे वितळू द्यायचं आहे. शाही पनीर करतो आहे आपण, तर साजूक तूप असायलाच पाहिजे. जर तुम्हाला तूप नसेल घालायचं तर तुम्ही तेलही घालू शकता किंवा अर्धं तूप आणि अर्धं तेल पण घालू शकता. तूप आपलं गरम झालेलं आहे. 1.5 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं आहे आणि पाव चम्मच हळद घातलेली आहे. तर हे 1 मिनटासाठी आपल्याला गरम तुपामध्ये परतवून घ्यायचं. गॅसची फ्लेम अतिशय लो ठेवायची आहे आपल्याला. कमी फ्लेमला हे मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये. आणि आता आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे स्मूथ अशी, ती घालून घ्यायची. आणि आता हे तुपामध्ये छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर बघा, आपण तुपामध्ये पहिले लाल मिरची पावडर घालून घेतल्यामुळे सुरेख असा रंग आलेला आहे. आणि ही आता पेस्ट आपली तुपामध्ये होऊ द्यायची. छान सुरेख असा रंग आला आहे बघा. आणि थोडीशी आता ही घट्ट करून घ्यायची. पण जर तुमची पेस्ट पहिलेच घट्ट असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता. इथे मी पाणी बिलकुलही घालणार नाही. अर्धा चम्मच जिरे पावडर घातलेलं आहे, 1 चम्मच धने पावडर घातलं आहे. मिक्स करून घ्यायचं छान.
होऊ द्यायचं आहे तुपामध्ये. सुरेख अशी उकळी आलेली आहे आणि आता आपण दही घालतो आहे. तर 2 टेबलस्पून दही मी फेटून घेतलं आहे छान आणि आता ते घालून घेतलं आहे आपण भाजीला, ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेलं आहे. सोबतच आपल्याला क्रीम घालून घ्यायचं आहे. तर मी घरचंच क्रीम घेतलेलं आहे. 1 वाटी भरून क्रीम छान फेटून घेतलेलं आहे घरचं आणि ते घालून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर घरचं क्रीम नसेल तर तुम्ही विकतचं पण घालू शकता. मिक्स करून घ्यायचं. सुरेख असा रंग आला आहे बघा क्रीम आणि दही घातल्यानंतर. आणि हे आता छान असं उकळून घ्यायचं आहे आपल्याला. तर झाकण झाकून 5 ते 7 मिनिट आपल्याला होऊ द्यायचं आहे. आणि छान अशी उकळी फुटली आहे बघा. 7 मिनिट झालेत आपले आणि बघा छान असा घट्टपणा पण आलेला आहे ग्रेव्हीला. सुरेख अशी उकळी फुटलेली आहे. आणि आपण मगाशी मीठ घालायचं विसरून गेलेलो आहे. तर आता आपल्याला यात मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चम्मच मीठ घालायचं आहे आणि सोबतच साखर पण घालायची आहे. तर जवळपास 1 चम्मच मी साखर घातली आहे. साखर आणि मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता. सोबतच कसुरी मेथी क्रश केलेली 1 चम्मच कसुरी मेथी घातलेली आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित असा मिक्स करून घेतलं आहे. कसुरी मेथीमुळे सुरेख अशी टेस्ट येते ग्रेव्हीला. आणि बघा पुन्हा एकदा उकळी यायला लागलेलं आहे. तर यात आता आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे. तर अगदी अर्धा चम्मच किंवा पाव चम्मच गरम मसाला घालायचा, जास्त घालायचा नाही आहे. मिक्स करून घ्यायचं. आपण मसाल्यामध्ये खडे मसाले पण बारीक केलेले आहेत, त्यामुळे जास्त मसाला घालायचा नाही. आणि आता पनीरचे पीसेस आपल्याला यात घालून घ्यायचे आहेत. तर पूर्ण पनीरचे पीसेस मी यात घालून घेतलेले आहे. मिक्स करून घ्यायचं आता. आणि वरतून कोथिंबीर घालायची आपल्याला. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वरतून क्रीम घालू शकता, पण मी मात्र इथे पुन्हा क्रीम घालणार नाही आहे. मी सर्व करताना क्रीम घालेलं आहे. कोथिंबीर घालून घेतली आणि आता आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर घातल्यावर. आणि झाकण झाकून आपल्याला पनीर घातल्यानंतर 2 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. फक्त 2 मिनिट झाकण झाकून. आणि 2 मिनटं आपले झालेले आहे बघा. सुरेख असा रंग आलेला आहे आणि पनीर पण छान आपलं शिजलेलं आहे. तर मस्त अशी ही आपली शाही पनीर तयार झालेली आहे. तर ही आपण आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेतो आहे. तर अशी ही ढाबा किंवा रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी शाही पनीर तयार आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा. अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आणि पहिले व्हिडिओ बघता येईल. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.